नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 2005 पासूनचा मोठा आर्थिक लाभ. त्या संदर्भात वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे वाचायला सुरू करूया. सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यासंदर्भात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दिनांक 12 मे 26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी व त्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्ण व्यवसाय अधिक 2 स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा, प्रयोगशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे. यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान देय राहील. त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि निवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 5 ते सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत नमुना क्रमांक 3 मधील विकल्प कार्यालयास सादर करावा लागणार आहे. त्यानुसार कुटुंब निवृत्तीवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाचे व्याज आणि लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ लागू होणार आहे. धन्यवाद.